अडीच वर्षापूर्वीची घटना. कोल्हापूर शेजारी एक अपघात झाला. या अपघातात पुण्यातल्या एका व्यक्तीची पत्नी आणि 2 मुलं दुर्दैवी अंत झाला. 2.5 वर्षानंतर त्याच ठिकाणी जाऊन देहत्याग केला त्या व्यक्तीनं. आपल्या कुटुंबावरचं वेगळं प्रेम आणि कुटुंबाचा न सहन झालेला विरह, एक वेगळी भावनिक अतिशय दुर्दैवी घटना आज कोल्हापुरात उघडकीस आली आणि सगळेच हळहळले. कारण 2.5 वर्षे मी त्यांच्याशिवाय कसं राहिलो हेच समजत नाही. आता त्यांच्याशिवाय मी राहूच शकत नाही असं म्हणत या व्यक्तीनं देहत्याग केला. आणि एक वेगळी बातमी नव्हे तर एक वेगळं प्रेम कुटुंबावरचं, जे कुटुंबाशिवाय जगूच शकत नाही हे दाखवणारी ही हृदयद्रावक घटना. याबाबत अधिक माहिती अशी की साधारणतः नोव्हेंबर 23मध्ये गोवा ते मुंबई या बसचा कोल्हापूर शेजारील राधानगरी रोडवर पुईखडे येथे अपघात झाला. या अपघातात विराट गौतम यांची पत्नी आणि 2 मुलं नीलू, शार्विल आणि रशिका यांचा अपघातात मृत्यू झाला. 2-2.5 वर्षापूर्वीची ही घटना. 2.5 वर्षे विराट गौतम तिथं नेहमी यायचा, 3 हार तिथं घालायचा, अनेकदा यायचा. पण काल एक अज्ञात मृतदेह तिथं आढळला. त्याची माहिती घेतली असता असं कळालं की हा मृतदेह विराट गौतम याचाच आहे. आणि ह्या सगळ्यानंतर जेव्हा पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा अतिशय धक्कादायक गोष्ट लक्षात आली. कारण विराट गौतमनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती की अतिशय भावनिक पोस्ट होती. आपण देहत्याग करतोय कारण या तिघांच्याशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय जगणं अशक्य आहे. त्यामुळं आपण देहत्याग करतोय असं भावनिक पोस्ट त्या विराट गौतमनं टाकलं होतं. यावरून गेले 2.5 वर्षे विराट गौतम कोणत्या मनस्थितीत जगत होते हेच लक्षात येतं. आपल्या कुटुंबावरचं प्रेम, अपघातात कुटुंब गेलं, 2.5 वर्षे सहन केलं, पण सहन होण्याच्या पलीकडे गेल्यानंतर विराट गौतम यांनी आपलं आयुष्य, जिथं अपघात झाला होता, जिथं आपल्या घरातले सगळं कुटुंब सोडून गेलं होतं अपघातात, त्याच ठिकाणी येऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.